स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मराठी भाषेसाठी योगदान, भाषाशुद्धी ते शब्दक्रांती. कार्यालय, रुग्णालय, दूरध्वनी, महापौर हे शब्द आपण सहज उच्चारतो, पण या शब्दांमध्ये दडली आहे एका क्रांतिकारकाची भाषिक क्रांती. स्वातंत्र्यासाठी झुंज देणारे आणि भाषेसाठीही तितक्याच ताकदीने उभे राहणारे व्यक्तिमत्व म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. त्यांच्या मते भाषा ही केवळ संवादाचे साधन नव्हती, ती राष्ट्राच्या आत्म्याची ओळख होती. सन 1925 साली त्यांनी भाषाशुद्धीची मशाल पेटवली. परकीय शब्दांचा अंधानुकरण नव्हे, तर स्वभाषेचा स्वाभिमान हा त्यांचा संदेश होता. नमस्कार. ग म भ न मराठी भाषा कार्यशाळा या वाहिनीवर आपले स्वागत. आज आपण सावरकरांचे मराठी भाषेसाठी असलेले बहुआयामी योगदान समजून घेणार आहोत. सावरकरांच्या मते भाषा ही केवळ संवादाचे साधन नव्हती, ती संस्कृतीची आणि राष्ट्र स्वाभिमानाची वाहक होती. त्यांनी स्पष्टपणे मांडले की राष्ट्र बळकट व्हायचे असेल तर त्याची भाषा सक्षम असली पाहिजे. मराठी भाषेवर परकीय शब्दांचा वाढता प्रभाव पाहून त्यांनी भाषाशुद्धीची चळवळ सुरू केली. सन 1925 मध्ये त्यांनी लेखमालांद्वारे भाषाशुद्धीचा मुद्दा प्रभावीपणे मांडला. त्या काळात उर्दू, फारसी आणि इंग्रजी शब्दांचा अतिरेक होत होता. त्यांनी आग्रह धरला, परकीय शब्द पूर्णपणे नाकारायचे नाहीत, परंतु मराठीतील अर्थपूर्ण प्रतिशब्द असताना परकीय शब्दांचा अतिरेक टाळला पाहिजे. त्यांच्या लेखनशैलीत तर्क, ओज आणि भाषाभिमान यांचा सुंदर संगम दिसतो. सावरकरांनी 45हून अधिक मराठी प्रतिशब्द तयार केले किंवा रूढ केले. उदाहरणार्थ ऑफिस म्हणजे कार्यालय, हॉस्पिटल, रुग्णालय, टेलिफोन, दूरध्वनी, मेयर, महापौर, डेट, दिनांक, फिल्म, चित्रपट, एडिटर, संपादक, युनिव्हर्सिटी, विद्यापीठ. हे शब्द केवळ भाषांतर नव्हते, ते अर्थपूर्ण, सुसंगत आणि उच्चारास सुलभ होते. आज ते इतके नैसर्गिक वाटतात की त्यांची निर्मिती कोणी केली हेही आपण विसरतो. सावरकरांचे मत होते की नवीन शब्द तयार करणे पुरेसे नाही, ते समाजात रूढ होणे महत्त्वाचे आहे. त्यांनी शिक्षक, लेखक, पत्रकार आणि उच्च पदस्थ व्यक्तींना आवाहन केले, तुम्ही वापराल तर समाज वापरेल. ही भाषिक चळवळ एका व्यक्तीची नव्हती, ती सामूहिक जबाबदारी होती. सावरकर अतिरेकी भूमिकेत नव्हते. ते म्हणत, जगातील ज्ञान, विज्ञान, कल्पना स्वीकारा, परंतु आपल्या भाषेला दुय्यम ठरवू नका. म्हणजेच त्यांनी ज्ञान स्वीकार आणि भाषाभिमान यांचा समतोल साधला. सावरकरांचे साहित्य ओजस्वी, संस्कृतनिष्ठ आणि प्रभावी आहे. कविता, निबंध, चरित्रलेखन या माध्यमातून त्यांनी मराठीला वैचारिक आणि अभिजात स्वरूप दिले. त्यांच्या लेखनामुळे मराठी भाषेला तर्कशुद्धता, राष्ट्रभावना आणि अभिव्यक्तीची ताकद लाभली. त्यांनी लेखन सुलभ आणि उच्चाराधिष्ठित असावे असा आग्रह धरला. भाषा जिवंत राहण्यासाठी ती बदलत्या काळानुसार सक्षम झाली पाहिजे असा त्यांचा विचार होता. आज इंग्रजीचा प्रभाव वाढत आहे. डिजिटल माध्यमात भाषांचे मिश्रण स्वाभाविक झाले आहे. पण प्रश्न असा आहे, आपण मराठीला प्राधान्य देतो का? सावरकरांचे भाषिक कार्य आजही प्रशासन, शिक्षण आणि समाज जीवनात जिवंत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मराठीसाठीचे योगदान केवळ शब्द निर्मिती नव्हते, ते भाषेच्या स्वाभिमानाचे आंदोलन होते. आपण मराठी शुद्ध, समर्थ आणि अभिमानाने वापरली तरच त्यांच्या कार्याला खरी आदरांजली ठरेल. मराठी जपा, मराठी वाढवा. धन्यवाद. जय हिंद.